तर शिवसेनेचे नेते संजय निरुपम सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. पण ज्याप्रमाणे आम्ही लोकांबरोबर संवाद करतो आणि तुम्ही येऊन अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करता, शिवीगाळ करता आणि एक व्हायलेंट सिच्युएशन क्रिएट करता, तो चुकीचा आहे. आणि पोलिसांनी एक चांगला निर्णय घेतला, त्यांच्या विरोधात कारवाई केलेला आहे. 11 लोक अटक झालेले आहेत आणि 18 लोकांना आज बहुतेक कोर्टमध्ये पेश करणार. तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे, जी काही तुम्ही असेंब्ली केली होती, जमलेला होता, त्याची देखील परवानगी नव्हती आणि तुमचे राम यादव त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. परवानगी म्हणजे काय असतो? आमच्या कार्यकर्त्यांनी लोकल पोलीस स्टेशनमध्ये इन्फॉर्म केला की संजय निरुपमजी येत आहेत आणि ऑटो चालकांबरोबर त्यांच्यामध्ये खूप संताप आहे, भीती निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एक निर्णयामुळे त्यांच्याबरोबर संवाद करणार. तो संवाद करण्यासाठी काय पोलीसच्या परमिशन पाहिजे का? झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांबरोबर बसवून चर्चा करून काहीतरी जो त्यांच्या मनात आहे ते बाहेर काढून आम्ही काहीतरी प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये चुकी आहे का? तो जो पोलिसवाला मी सांगितलं ना तुम्ही की इंदौरी चाटचा जो हलवाई आहे त्यांच्या दबावामुळे हा झालेला आहे आणि चुकीची कारवाई आहे पोलिसची. तो गेला आणि बोंबाबोंब केला आणि त्यांच्या बोंबाबोंबमुळे पोलिसवाले म्हणजे एक बॅलन्सिंग ऍक्टच्या प्रयत्नाने केलं का आमच्या लोकांविरोधात तुम्ही कारवाई केला, त्यांच्या विरोधात पण कारवाई करा. अरे तुमचे लोक पोलिसवाल्यांनी जे कायदा निर्माण केलेला होता त्याच्या उल्लंघन करत होते. त्यांनी माझ्या विरोधात शिवीगाळ केलं. त्यांनी माझा जो संवादाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये एक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते एक व्हायलेंट सिच्युएशन क्रिएट करत होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई झाला. जेव्हा मी निघत होतो गाडीमध्ये, पोलिसांनी सांगितलं की साहेब आता खूप झालेला आहे, आता तुम्ही जा. म्हणजे ठीक आहे, मी जातो. माझा काही असा इंटरेस्ट नाही आहे की इकडे टेन्शन क्रिएट केलं पाहिजे. तो टेन्शन जास्त वाढू नको यासाठी मी एक चांगला नागरिक म्हणून मी गाडीमध्ये बसलो. जेव्हा आम्ही निघत होतो तो निघताना आमच्या गाडीवर दगडफेक केला. तो दगडफेक ज्यांनी केला त्यांच्या विरोधात कारवाई केलं पाहिजे की ज्यांच्या गाडीवर ज्यांच्या वाहनावर दगडफेक झालेला त्यांच्या विरोधात कारवाई करणार तुम्ही? हा एक विषय आहे. पोलीस महिलांना सपोर्ट करतायत कारण त्यांच्या मनसेच्या लोकांना अटक झाली, मराठी माणसाला सपोर्ट करत नाही, असं देखील एक आरोप होत आहेत मनसेच्या वतीने तुमच्यावर. असा आहे, हा जो एक विक्टिमहुड आहे ना, विक्टिम कार्ड, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, चालेल. विक्टिम कार्ड चालत नाही. तुम्ही कायद्याचा उल्लंघन करता, लोकांना काम करून देत नाही, लोकांच्या विरोधात तुम्ही शिवीगाळ करता, नारे लावता, व्हायलेंट सिच्युएशन क्रिएट करता आणि जेव्हा पोलीस तुमच्या विरोधात कारवाई करतो तुम्ही सांगता की भैया आणि मराठी. हा तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. मात्र बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत राहा.